श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत कार्तिक अमावस्या. कार्तिक अमावस्येच्या दिवशी कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असून ही कार्तिक अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते, कारण या कार्तिक अमावस्येनंतर पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो. या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ 19 नोव्हेंबरला सकाळी 9:43 होणार आहेत आणि समाप्ती 20 नोव्हेंबरला दुपारी 12:16 होणार आहेत. उदय तिथीनुसार 20 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्येचे स्नान, दान, श्राद्ध, तर्पण यासारखे विधी केले जातील, कारण उदय तिथीनुसार ही कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबरलाच साजरी केली जाणार आहे. तसेच कार्तिक अमावस्येला आपण जे काही उपाय करणार आहे तर हे उपाय तुम्ही 19 नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी किंवा 20 नोव्हेंबरला गुरुवारी या दोन्ही दिवशी करू शकता. जितके महत्त्व दिवाळीच्या अमावस्येला दिले जाते तितकेच महत्त्व या कार्तिक अमावस्येला सुद्धा दिले जाते. विशेष करून ही कार्तिक अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे. असे मानले जाते की या अमावस्येच्या दिवशी पूर्वज पितृलोकांतून पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी येतात. म्हणून या दिवशी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांच्या संबंधित काही उपाय जे आहेत तर ते नक्कीच करावेत, ज्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तसेच या कार्तिक अमावस्येला कुलदेवीची देखील पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहेत. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे, त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी त्यांची देखील पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने कार्तिक अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. कार्तिक अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण आपल्या पितरांसाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने पितृ तृप्त होतील, तुम्हाला आशीर्वाद देतील, तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होईल. तर असा हा पितरांसाठी दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 19 नोव्हेंबरला बुधवारी संध्याकाळी करायचा आहे. आणि जर तुम्हाला 19 नोव्हेंबरला बुधवारी संध्याकाळी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर 20 नोव्हेंबरला गुरुवारी तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा एक दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. कारण हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावस्येच्या काळामध्येच करायचा आहे, कारण हा उपाय आपण आपल्या पितरांसाठी करत आहे. म्हणून अमावस्येच्या काळामध्येच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. जर तुम्ही बुधवारी 19 नोव्हेंबरला संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत हा दिवा कधीही लावू शकतात. आणि जर 20 नोव्हेंबरला सकाळी हा उपाय करणार असेल तर सकाळी तुम्ही 12 वाजण्याच्या आत तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी हा दिवा घरात लावल्याने घरातील प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो. अमावस्येच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देतात. जर आपल्या घराला, कुटुंबाला पितृदोष लागला असेल तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आलेला पैसा हा कोणत्या कारणातून घरातून निघून जातो, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होत नाही,
घरातील मुलं शिकलेली असतात, परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही, विवाह योग जुळून येत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही. घरात लहान मुलं असेल तर सतत हट्टीपणा, चिडचिडेपणा करतात. घरात सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे यासारख्या अडचणी जर घरामध्ये येत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये पितृदोष जो आहे तर तो असू शकतो. आणि हा पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या कार्तिक अमावस्येला करायचा आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल, तर असा कोणताही शत्रू हा देखील या उपायाने 100% दूर होतो. उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. हे कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही, अगदी चिमूटभर थोडीशी हळद घालायची आहे. आणि हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी बनवत आहे, म्हणून तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चपातीसाठी कणिक बनवली असेल आणि त्यातीलच तुम्ही जर एखादा पिठाचा गोळा घेऊन त्याचा दिवा तयार केला तर असं करू नका. पितरांसाठी दिवा बनवण्यासाठी वेगळं कणिक तुम्हाला मळायचं आहे. यानंतर तुम्हाला या कणकेचे 2 दिवे तयार करायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि मोहरीचं तेल जे असतं तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर जे साधं तेल तुमच्या घरामध्ये आहे ते तेल तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी नसेल तर तुम्ही अगदी चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते त्या 2 दिव्यांमध्ये टाकू शकता. यानंतर आपल्याला 2 प्लेट घ्यायच्या आहे आणि प्रत्येक प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे. असे दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवून त्या तांदळावरती हे दोन्ही दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, एक धूप घ्यायचे आहेत आणि हा दिवा आपल्या घरामध्येच आपल्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. दक्षिण दिशेला या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने दक्षिणेकडे वात करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तिथे तुम्हाला धूप किंवा 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. 1 ग्लास भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज असतात तर ते मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि जी दक्षिण दिशा आहे तर ती यमाची दिशा म्हणजेच पितरांची दिशा मानली जाते. आणि जर आपण या दिशेला दिवा लावला तर पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. म्हणून हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे. ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे. धूप किंवा अगरबत्ती तिथे लावून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचं नामस्मरण करायचं आहे, त्यांचं नाव घ्यायचं आहे. जर तुम्हाला त्यांचं नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. त्यांची क्षमा याचना करायची आहेत. काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला माफी मागायची आहे. आणि असा हा एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला लावायचा आहे. यानंतर दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुमच्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी तुम्ही ठेवता, माठ असेल, हंड असेल, फिल्टर असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे. कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथं पिण्याचं पाणी असतं तर तिथे आपल्या पितरांचा वास असतो असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. आणि म्हणून तिथे तुम्ही हा दिवा जर लावला तर पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. यामुळे आपल्या घरातील अनेक संकट, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. जर तुम्हाला या दिवशी कणकेचे दिवे तयार करणं शक्य झालं नाही तरीही चालेल, तुम्ही अगदी मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल, परंतु तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही कणकेचेच दिवे तयार करा, कारण पितरांसाठी कणकेचेच दिवे जे आहे तर ते लावले जातात. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा नक्की लावा. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या घरी येतात आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात. आणि जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती जर दिवा लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला ते आशीर्वाद देतात. आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो. म्हणून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा नक्की दिवा लावा. आता हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा तर तुम्ही 19 नोव्हेंबरला आणि 20 नोव्हेंबरला या दोन्ही दिवशी संध्याकाळी लावू शकता.
या दोन्ही दिवशी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा जो आहे तर तो संध्याकाळी लावायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कार्तिक अमावस्येचा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा आहे आणि हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे। कारण आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो, परंतु तो आपल्याला समजत नाही। आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे येतात, परंतु ते कशामुळे येत आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही। आपण अनेक उपाय करतो, सेवा करतो, परंतु अडचणी ह्या दूर होत नाही। आणि जर घरामध्ये पूर्वज नाराज असतील तर देवी देवता हे कधीही प्रसन्न होत नाही। देवांची आपण कितीही सेवा केली तरीही देव आपल्याला त्याचे आशीर्वाद किंवा पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही। म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की सर्वप्रथम पितरांची सेवा करा, तरच तुम्हाला देवी देवतांचे जे काही पूजेचे फळ, व्रताचे फळ जे आहे तर ते मिळत असते। म्हणून पितरांची सेवा तुम्हाला प्रत्येक अमावस्येला जी आहे तर ती करायची असते, परंतु प्रत्येक अमावस्येला आपल्याला ते शक्य होत नाही। म्हणून किमान आषाढी अमावस्येला किंवा कार्तिक अमावस्येला नक्की आपल्या पितरांची सेवा करावी। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।